आपणाला हे माहीत आहे का, गंगाजळी नाव हे कसे पडले? गंगाजळी हा आपल्याला सर्वसामान्याला माहीत असणारा शब्द, म्हणजे एखादी घर असेल, एखादी पतसंस्था, बँक असेल किंवा कुठलीही संस्था असेल, तर त्याच्याकरता ठराविक अशा प्रकारचा राखून ठेवलेला निधी त्याला गंगाजळी म्हणतो. जो निधी अत्यंत अडचणीच्या प्रसंगी खर्चायचा असतो, राखून ठेवलेला असतो, फार अडचण झाली तर खर्चायचा, त्याला गंगाजळी असा शब्द आहे. मात्र मग ह्याला गंगा आणि जळी हा शब्द कुठून आला? गंगा म्हणजेच गंगा नदी आणि जल म्हणजेच पाणी. तर साहजिकच आहे की गंगेला प्रत्येकालाच आयुष्यात जाणं होतंच असं नाही. ज्या वेळेला तो गंगेला गेला एखादा माणूस, तर तिथून आणलेलं पाणी ते अतिशय पवित्र अशा प्रकारच्या प्रसंगी खर्चायचं आहे. किंबहुना म्हणजे अडचण कुठली येणार आहे की ज्यावेळेस एखाद्याचं निधन झालं असेल तर त्याच्याकरता असेल किंवा एखादा पवित्र स्थळी पवित्र असणाऱ्या वेळी खर्चायचा आहे. म्हणजेच अडचणीच्या प्रसंगी राखून ठेवलेला खर्च करणे, त्याला गंगाजळी असा प्रकारचा शब्द आहे.